नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर स्लीव कटिंग केलेला आहे, पण ह्याच्यात काय अडचण असते ते तुम्हाला मी दाखवते। तर आपला हा आता स्लीव जो रेडी दिसतोय तो 9 इंच आणि मी 7.5 इंचावरती दाखवते तुम्हाला मार्किंग। 7.5 इंच आपल्याला दंडघेर अर्धा म्हणजे टोटल 15 इंचाचा दंडघेर हवा आहे, पण इतका हा कपडा नसतो। आणि मेन जो असतो जो साडीचा कपडा असतो तो खूपदा कमी येतो आणि त्यातच आपल्याला जॉईंट करावं लागतं। तर आधी मी तुम्हाला अस्तरचा पन्ना दाखवते। अस्तरचा पन्ना सांगतात 36 आहे, 38 आहे, पण अगर 36 सांगितलं तरीही तो 33 किंवा 34 असा येतो। तर मी मोजून घेत आहे किती आहे। तर आता तुम्हाला मी सांगते परफेक्ट किती असतो आणि सांगतात किती। हा नेहमी ह्याच्यामध्ये फरक येतो, तेव्हा कमी पडल्यानंतर आपल्याला जॉईंट घ्यावं लागतं। तर बरोबर 8 आहे, 8च्या डबल 32 इंचच पन्ना निघतोय तो मेन अस्तरच्या कपड्याचा। 32च्या तिथं 33, मग तेवढा दंडघेर कमी पडला तर आपण एका साईडला जॉईंट देतो किंवा आपण डबल कटिंग करावं लागतं अगर जॉईंट नसेल तर। तर मी ह्याला आता जॉईंट करून घेतले। अस्तरचा स्लीव पूर्ण मी कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर मेन जो फॅब्रिक आहे साडीचा तो दाखवते तुम्हाला की हा किती कमी पडतो। कारण पाठीमागचा जो एका साईडचा आपण स्लीव कट केलेलं असतं किंवा त्याच्यात डिझाईन असतं, त्यामुळे स्लीव आपल्याला वन साइडेडच कट करावा लागतो, तर इतका कमी पडतो। हा जो तुकडा आहे जो पाठीचा भाग आपण कटिंग करतो त्या साईडने हा कपडा राहिलेला असतो, बॉर्डर दोन्ही साईडला असले तर तो जो राहिलेला कपडा किंवा तो तुकडा आहे तो घ्यायचा आहे आणि स्लीवला इथं जॉईंट करायचं आहे। तर मी एक स्लीवला जॉईंट केले, दुसऱ्या स्लीवला मी जॉईंट करत आहे। तुम्हाला जॉईंट करताना मी एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण कधीही शिलाई करताना एक कपड्याला जॉईंट केल्यानंतर दुसरा जेव्हा कपडा जॉईंट करतो तेव्हा धागा कट करायचा नसतो। कारण बऱ्याचदा काय असतं, तुम्ही दरवेळेस धागा कट केला ना, धागा ओवण्यामध्ये तुमचा खूप वेळ जातो। तर आता हा मेन मधला जो पार्ट होता तो कट करून घेतला आहे आणि अस्तरवरती मी ठेवून देणार आहे। हा कपडा जो साडीचा जो ब्लाऊज शिवते तो पूर्ण अस्तर परफेक्ट मापाचा आहे, पण हा जो मेन साडीचा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो मापाचा कटिंग अंदाजे केलेला आहे। तर जॉईंट दिल्यानंतर एका साईडला जास्त निघू शकतं, कारण अस्तर लावल्यानंतरच मी स्लीवची कटिंग करते। तर अस्तरला पूर्ण एक मी शिलाई करून घेते। शिलाई करताना मी आज एकदम स्लोली दाखवत आहे, नॉर्मल जो शूट घेतला तसंच, बिलकुल स्पीड नाही करत आहे। तर तुम्ही पहा की असे जे कपडे असतात म्हणजे जे सॉफ्ट नसतात, हा जरा कडक आहे, त्यामुळे ह्याला खूप लक्ष द्यावं लागतं। थोडंसुद्धा तुम्ही शिवण्यामध्ये गडबड केली आणि फिनिशिंग गेलं तर ब्लाऊजचा पूर्ण गेटअप जातो, कस्टमर नाराज होतो, परत आपल्याकडे येत नाही शिवायला। त्या दिवशी तो काही म्हणणार नाही। त्यांना कुठलंही असू दे, कपडा काही असू दे, कसंही असू दे, त्यांना परफेक्टच फिनिशिंग हवं असतं। तर एक पूर्ण मी स्लीवला जॉईंट केले, तर दुसरं जॉईंट करते आणि मी पाहते की तो व्यवस्थित त्या कपड्यानुसारच येतोय का की कमी जास्त होतोय। थोडासा जास्त झालेला पार्ट चालतो, पण कमी नाही व्हायला पाहिजे। तर मी कट करून घेतला आहे धागा। आता ह्याला फोल्ड करते आणि ह्याला मी टॉप शिलाई मारते। तुम्ही इथे इस्त्री केलं तरी चालेल किंवा नखानी तुम्ही त्याला असं प्रेस करून तुम्ही शिलाई करू शकता। तर मी आता हे पूर्ण एका बाजूला फोल्ड केलं आहे आणि तो मी शिलाई करून घेते। इकडं थोडासा अस्तरचा पार्ट किंवा स्लीवचा जो कपड्याचा आहे तो पार्ट थोडासा कमी जास्त तुम्हाला शिलाईत दिसेल, त्यामुळं जो मापाचा होता त्यापेक्षा मी जास्त घेतला होता सुरुवातीलाच। हा जो कपडा आहे तो थोडासा आपण मापाला जो घेतो, समजा 7 इंचाचा आहे उंची आणि त्याच्यामध्ये आपणाला हवं असेल तर तुम्ही जे अर्धा इंच वरती, अर्धा इंच फोल्डिंगला 1 इंच असं तुम्ही पकडलं तर तुमची जी बाही आहे ती मापानुसार होते। तर एक स्लीव शिवून झाल्यानंतर दुसरा स्लीव शिवताना सुद्धा तो परफेक्ट बसतोय का किंवा कुठं घुडी येते का, ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या। कारण का कुठलाही कपडा, मेन कपडा किंवा अस्तरचा कपडा जरा खेचला गेला तर आपणाला तिथं चून किंवा घुडी येऊ शकते। अगर त्याच्यात चून किंवा घुडी आली तर ते फिनिशिंगमध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतं। तर हे दोन्हीही स्लीव माझे रेडी झालेत। आता मी पाहते की ह्यांचे कटिंग कसं करायचं आहे किंवा काय आहे। तर आता
मेन फॅब्रिक जो आहे तो जॉईंट करून घेतला. तुम्ही पाहू शकता मेन फॅब्रिक थोडासा भरपूर ह्या बाजूने जास्त आहे, तो सगळ्यात आधी मी कट करून घेतला. आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट शिलाई करून घेऊ शकता वरच्या बाजूनी. मी आधी पूर्ण कटिंग करून घेते, मग त्यानंतरच मी ती शिलाई करते आणि व्यवस्थित आहे का नाही ते मी ठेवून बघत आहे एकमेकांवरती. त्याच्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करते. मेन फॅब्रिक थोडासा एक्स्ट्रा होतोच आणि तो असायलाच हवा. अस्तरचा कमी नसू नये, तो परफेक्ट मापाचाच असतो, कारण कॉटनचं अस्तर असतं, त्यामुळे बिलकुल त्याच्यात काही असं फिनिशिंगचा प्रश्न येत नाही. पण आता तुम्ही कटिंग करताना पाहताय हा किती असा म्हणजे कडक आहे कपडा, त्यामुळं तो असा फुगला जात आहे. त्यामुळे एकसारखं मी हात ठेवत आहे, एकसारखं करत आहे आणि त्यानुसार कटिंग करते. ह्या बाजूचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा मी कट करून घेते व्यवस्थित. आणि ह्या बाजूचा सुद्धा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे आपला मेन जो फॅब्रिकचा तो सगळा कट करून घ्यायचा आणि एकसारखे स्लीव आलेत का ते पाहायचे. चेक करणं आणि सारखं बघणं हे सुद्धा तितकं जरुरी आहे. जे कटिंगचं सगळा कपडे निघतात ते पटकन मी खालच्या बाजूने ते टाकून देते, कारण शिलाईमध्ये ते कधी कधी अडकण्याचं चान्स असतं. तर हा एकदम व्यवस्थित झाला. पूर्ण दोन्हीही स्लीव व्यवस्थित मापानुसार निघाले. जे जॉईंट आहे तो जॉईंट तुम्ही बोलतील की दिसतंच, तर स्लीवला जॉईंट तो खालच्या बाजूला जातो, त्यामुळं तो दिसत. मी डबल परत चेक केलं तर व्यवस्थित झाला आहे का, तर तो झाला. त्यानंतर वरच्या बाजूला मी हा जो आहे तो मी तिथं शिलाई करून घेते. तुम्ही हे आधीही करून नंतर कट केलं तरी चालेल, कारण मला प्रॅक्टिस आहे, मी असं करते. तुम्हाला अगर जमत नसेल तर आधी तुम्ही शिलाई केल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो तुम्ही कट करू शकता. तर हा जेव्हा आपण जॉईंट करतो स्लीवला तो सेम बॉर्डर मॅचिंग असायला हवी, तेही पहा. तर अशा पद्धतीने आपण स्लीव रेडी केली. पूर्ण स्लीव स्टिच करून रेडी आहे. तर अशा पद्धतीने मी सविस्तर तुम्हाला ह्याची माहिती दिलेली आहे. तर अस्तरचा ब्लाऊज शिवताना अशा पद्धतीने अगर तुम्ही स्लीव शिवले तर कुठेही ह्याला फोल्ड येणार नाही आणि जो जॉईंट आहे तोही सेम परफेक्ट मॅचिंग आला येतं. अगर हे नसेल तर कशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने जॉईंट करू शकतो त्याचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. अस्तर आणि स्लीवला कपडा जॉईंट करून कशा पद्धतीने शिवायचा हा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुम्हाला ह्याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चालेल, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.